हा छोटासा जीव काय करतोय माहिती आहे का? जमिनीतून माती बाहेर काढतोय. पण का? हा खेकडा स्वतःसाठी बिळ तयार करतो. म्हणजे प्रत्येक कीटक त्रासदायक असतो असे नाही. असो. केव्स बघून आल्यावर थोडी भूक लागली होती. आजोबा कॅफे येथे येऊन पटकन कर्ड राईस ऑर्डर केला आणि बसलो समुद्राचा व्ह्यू एन्जॉय करत. इकडे नॉर्थ गोवामध्ये बऱ्यापैकी परदेशी पर्यटकच असतात. थोडा वेळ थांबून पुन्हा हॉस्टेलला गेलो आणि फ्रेश झालो तेव्हा कळलं की मांद्रेम बीचला सनसेट बघायला सर्व जाणार आहेत. पण मला तर सोलो एक्सप्लोर करायचं होतं, म्हणून त्यांना टाळून मी एकटाच मांद्रेम बीचला पोहोचलो. इथे काही महिला मंडळ टग ऑफ वॉर खेळत आहे. मांद्रेम बीच हा उत्तर गोव्यामधील एक शांत निसर्गरम्य समुद्र किनारा आहे. त्याचा इतिहास फार मोठ्या युद्धांशी जोडलेला नसला तरी सांस्कृतिक आणि स्थानिक जीवनशैलीशी खोल संबंध आहे. पूर्वी मांद्रेम परिसर हा मुख्यतः कोळी मच्छीमार समाजाचा भाग होता. इतका सुंदर ॲटमॉस्फिअर होतं की फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. सुंदर नजारा आहे. खूप छान असा हा मांद्रेम बीच. लोक त्यांचं एन्जॉय करतात. गोवा जसा जसा अनेक वर्ष पोर्तुगीजांच्या ताब्यात होता तसाच मांद्रेम परिसरही त्यांच्या प्रभावाखाली होता. साधारण 1510 ते 1961. 1961 नंतर गोवा भारतात समाविष्ट झाला. त्यानंतर हळूहळू टुरिझम वाढायला सुरुवात झाली. मांद्रम हा इतर बीचपेक्षा कमी कमर्शियल राहिला, त्यामुळे फॉरेन टुरिस्ट इथे शांतता शोधायला येतात. योगा, मेडिटेशन, इको स्टे, कल्चर इथे पॉप्युलर झाले. मांद्रेम बीच जवळील नदी आणि सँड ड्यून्समुळे हे ठिकाण काही दुर्मिळ पक्षी आणि ऑलिव्ह रिडली टर्टल्ससाठी महत्त्वाचे. बीचवरच रिको नावाच्या या शॅकवर मस्त असे एक गिटारिस्ट लाईव्ह परफॉर्म करत होते. मला तुम्हाला पण ऐकवायला आवडेल. फ्रीडम कॅफे समोर डेली ड्रमिंग ॲक्टिव्हिटी करणारे बसतात हे माहिती होतं. अतिशय छान वाटत होतं हे म्युझिक ऐकून. आपला सकाळीच झालेला मित्र वेद सुद्धा या बसमध्ये आहे. तुम्हाला दिसत असेल बघा. बरं. असे मोमेंट आयुष्यात महत्त्वपूर्ण असतात आणि ते पूर्णपणे जगण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी करत होतो. असेच नवनवीन एक्साइटिंग व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला लाईक, शेअर आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा. जय शिवराय.